यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असणारा करिअर कट्टा हा उपक्रम. या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील प्रशासकीय संधींची ओळख महाराष्ट्रातील तरुणांना व्हावी यासाठी म्हणून आयोजित 52 आठवड्यांची अखंड संवाद शृंखला. हेच करिअर कट्टा आयोजित करिअरच्या संधीचा ऑनलाईन महामेळावा या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मी रामेश्वर मोरे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या सत्राचे सत्राध्यक्ष म्हणून उपस्थित आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष सन्मान्य श्री यशवंतजी शितोळे सर यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या सत्रास प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले IRPS डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांचं देखील या सत्रामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या सत्रास उपस्थित करिअर कट्टाचे सर्व पदाधिकारी तसेच महाराष्ट्रभरातून उपस्थित विद्यार्थी यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. गेले अनेक सत्र डॉक्टर तुषाबा शिंदे सर हे विविध विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. तसेच आज देखील सर आपल्याला करिअर इन द फील्ड ऑफ आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्स या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. आदरणीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांना विनंती करतो की महाराष्ट्रभरातून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शित करावं. IRPS डॉक्टर तुषाबा शिंदे सर. Thank you, Rameshwar. Thank you, Sarvano. You need to focus on your area of vision or dream. त्याच्यावर तुम्ही पूर्णपणे फोकस करणं गरजेचं आहे. आज त्याच्याच याच्यामध्ये आपण पुढे जात आहोत आपल्या करिअर इन द डिफेन्स सेक्टर. डिफेन्स असं सेक्टर आहे की त्या विभिन्न क्षेत्रामध्ये ते जातं. प्रत्येक एरिया हा कव्हर केला जातो. त्याच्यामध्ये भारतामध्ये सर्वात मोठी जी क्षेत्र मानली जातात ती 2 क्षेत्र आहेत. दॅट इज द फर्स्ट इज अ डिफेन्स अँड अनदर इज द रेल्वे. तर आपण रेल्वे बाबतीत बघितलेलं आहे मागच्या याच्यामध्ये. नाऊ वी आर गोइंग फॉर द डिफेन्स. मित्रांनो, आपण डिफेन्स याच्यामध्ये पुढे जाण्यासोबत मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला शेअर करायला उत्सुक आहे मी, की आपण बऱ्याच वेळेस मित्रांना बोलत असतो, आई वडील तुम्हाला बोलत असतात किंवा आपले जे सिनियर कलिग आहेत बोलत असतात की जीवनामध्ये काय महत्वाचं आहे. आयदर तुम्हाला करिअर, इफ यू वॉन्ट टू अचीव ॲज अ बिंग एन ऑफिसर, यू वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर और यू बिकम अ एंटरप्रिन्युअर, तुम्हाला खूप मोठं उद्योजक बनायचंय, तर सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे. तर एकदा ह्या विषय खूप डिस्कस चालत होत. तर कोणी म्हटलं इंटेलिजन्स खूप महत्वाचं, कोणी म्हटलं ऍटिट्यूड खूप महत्वाचं, कोणी म्हटलं हार्डवर्क खूप महत्वाचं, कोणी म्हटलं पैसा खूप महत्वाचा, कोणी म्हटलं बॅकग्राऊंड खूप महत्वाचं. मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ कळत असेल. बॅकग्राऊंड म्हणजे तुम्हाला तुझे यू नीड टू हॅव अ गुड पॅरेंट्स और गॉडफादर हु इज सपोर्टिंग यू, हु इज सेइंग युअर एज्युकेशन. तुम्ही चांगल्या कॉलेजमधनं IIT, IIM मधनं तुम्ही झाले पाहिजेत. तुमचे एज्युकेशन. कोणी म्हणतं तुमचे इंटेलिजन्स खूप पाहिजे. इंटेलिजन्स म्हणजे तुमची स्मरणशक्ती खूप छान पाहिजे. यू मस्ट बी एबल टू इम्प्रेस फ्रंट पर्सन हु विल कम इन फ्रंट ऑफ यू. आणि समवन इज अबाउट द हार्ड वर्क आणि सोबत कन्सिस्टन्सी. तर मित्रांनो, खूप गोष्टीवर डिस्कशन झालं. तर हा वाद गेलाय का सिनियर व्यक्तीसमोर की याच्यामध्ये काय. तर ही अल्टिमेटली सेट युअर मेन इम्पॉर्टंट महत्वाची सर्वात गोष्ट जी आहे दॅट इज अ हार्डवर्क विथ कन्सिस्टन्सी. ओके मित्रांनो, तर त्यांनी विचारलं का, सगळ्यांनीच विचारलं. सगळ्या तर म्हणे बघ, तुमच्याकडे खूप स्मरणशक्ती आहे, ब्रेन पॉवर आहे, तुमच्याकडे खूप टॅलेंट आहे. जर तुम्ही त्याचा वापरच केला नाही, मेहनतच केली नाही, त्याचा उपयोग होईल का मित्रांनो? नाही. तुमच्याकडे खूप छान बॅकग्राऊंड आहे, तुमच्याकडं लाखो करोडची प्रॉपर्टी आहे, ओके, पण तुम्हाला घाण सवयी लागल्या, तुम्हाला हॅबिट नसतील, तुम्हाला जर वाईट हॅबिट लागल्या, तर तो पैसा राहील का तुमच्यासोबत? तुम्ही बघितलं असेल, राजे महाराजे खूप आहे, पण जर मुलं, त्याचं जे राजकुमार म्हणा किंवा त्याची जी फ्रंट फ्युचर जनरेशन आहे, जर ती चांगली राहिली नाही तर ते राज्य टिकत नाही. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे खूप छान बॅकग्राऊंड एज्युकेशन आहे, पण तुमच्याकडे युज करण्याची इच्छाच नाही, मेहनत करण्याची तयारीच नाही. तर सर्वात महत्वाचं काय, तुमच्याकडं
if you are not able to have the good memory, if you do not have a background, if you do not have any kind of education, doesn't matter. But having the ability to hard work विथ कन्सिस्टन्सी, मित्रांनो महत्वाचं आहे कन्सिस्टन्सी आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर कमिंग टू द पॉइंट, बिफोर गोइंग अहेड फॉर द डिफेन्स करिअर, मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही आयदर यू वॉन्ट टू बिकम ए बिझनेसमॅन, आयदर यू वॉन्ट टू बिकम collector, either you want to become a doctor or whatever thing, your hard work with consistency is very important. कारण प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सर्वांना सांगत असतो मित्रांनो, की ह्या सिरीजचा उद्देश फक्त असं नाही की तुम्हाला करिअर काय आहे कसं आहे तो उद्देश नाही, तुम्हाला जीवनामध्ये कुठं कुठं काय गोष्टींची गरज असते, कुठे छोट्या छोट्या मिस्टेक होतात, काय गोष्टींची गरज असते, काय काय छोटे सिल्ली मिस्टेक होतात आणि काय सर्वात महत्वाचं आहे. कारण सिलेक्शन किंवा सक्सेस आणि फेलियर मध्ये एक थिन डिलिकेट लाईन आहे. आता युपीएससी मध्ये पास होणारा विद्यार्थी किंवा उद्या डिफेन्स मध्ये लेफ्टनंट बनणारा व्यक्ती, असं नाही की जो मुलगा पास झालाय तो खूप हुशार आहे आणि जो परीक्षा पास झाला नाही तो म्हणजे खूप मूर्ख आहे, असं बिलकुल नाही. सगळे एकाच टॅलेंटचे असतात, पण छोट्या छोट्या गोष्टी असतात दॅट मेक्स अ डिफरन्स टू बी सक्सेसफुल अँड नॉन सक्सेसफुल. आय होप मित्रांनो तुम्हाला ते व्हॉट आय वॉन्ट टू गिव्ह द मेसेज टू यू, यू आर गेटिंग इट. तर मित्रांनो, हार्डवर्क विथ कन्सिस्टन्सी, प्रोव्हाइडेड इफ यू हॅव अ गुड एज्युकेशन, इट इज प्रोव्हाइडेड यू हॅव एनी काइंड ऑफ गुड बॅकग्राऊंड, म्हणजे चांगलं शिक्षण, दॅट हेल्प्स आउट. दुधात त्याला आपण साखर म्हणतो. तो कमिंग टू द एरिया ऑफ द करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन द इंडियन आर्म फोर्सेस, तर ह्या बाबतीत आपण आता बघूया. ही स्लाइड मी स्टार्ट केलेली आहे, आय होप सगळ्यांना दिसत असावी. ओके, येस. मित्रांनो, इंडियन आर्म फोर्सेस हे इतकं मोठं क्षेत्र आहे, याच्यामध्ये मित्रांनो 12.5 लाख एम्प्लॉईज सगळे मिळून आहे. त्याच्यामध्ये नुसतं आर्मी नाहीये, नेव्ही नाही, एअरफोर्स नाहीये, त्याच्यामध्ये पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, याच्यामध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन, या सगळ्यांना मिळून अराउंड 12 ते 13 लाख एम्प्लॉईज याच्यामध्ये काम करतात. मित्रांनो, आपण बघूया की ह्या आर्मीचा एक जस्ट एक आपण नेव्ही आणि एअरफोर्स याचा एक छोटासा आपण ओव्हरव्ह्यू, जेणेकरून तुम्हाला याचा उपयोग तुमच्या, सपोज इफ यू आर इंटरेस्टेड इन द दिस करियर, यू विल गेट अ मोटिवेशन, और अदरवाइज these are all things will help for your general knowledge, which will help for your examination in MCQ as well as writing the question paper in the mains examination. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ह्या ज्या गोष्टी तुम्ही शिकता ह्या नोट डाऊन करा, keep it in the notes, that will be helpful for preparing the mains examination while writing the question. आणि सोबत जे एमसीक्यू मध्ये आहेत, फॉर एक्झाम्पल आता मी पहिलंच वाक्य लिहिलेलं आहे की याच्यामध्ये की प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द हेड ऑफ द military organization India. This is the one of the small MCQ question can become the one of the critical. The coming to the point, Indian Armed Forces having the authority in their own perspective. याच्यामध्ये 3 महत्वाचे ऑर्गनायझेशन आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. इट इज मॅनेज बाय द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. इट इज द सेकंड लार्जेस्ट मिलिटरी ऑर्गनायझेशन इन द वर्ल्ड मित्रांनो, अँड इट इज अ एरिया, it is an organization who maintain the security as well as the dignity, आणि आपण त्या यांच्यावर डिपेंड राहून आपण शांतपणे झोपू शकतो मित्रांनो. दिस इज द ऑल. मित्रांनो, तुम्ही हे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, सुप्रीम कमांडर ऑफ आर्म फोर्सेस इज अ प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ज्या काही ऑर्डर निघतात, ज्या काही ऑथॉरिटी आहेत, दॅट इज taken in the name of supreme commanding officer, that is the president of India. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स याच्यावरती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल असतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्हाला ह्या पॉइंट वरती इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मध्ये जो हायेस्ट ऑथॉरिटी असते दॅट इज द डिफेन्स मिनिस्टर. त्याच्या खालोखाल जे असतं दॅट इज द सेक्रेटरी ऑफ द डिफेन्स. ही इज अन IAS ऑफिसर. त्यांच्या हाताखाली त्यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये नंतर ऍडिशनल सेक्रेटरी, त्याच्या खाली नंतर जॉईंट सेक्रेटरी, डायरेक्टर, असे हे ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर असतं मित्रांनो. आणि याच्या अंडर खाली आर्मी आणि नेव्ही अँड एअरफोर्स राहतं मित्रांनो. तर कधी लक्षात घ्या की जी ऑथॉरिटी ऑफ डिफेन्स आहे, इट इज इन द सिव्हिलियन. ओके, इट इज अ पर्पजफुली मेड दॅट द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स च्या अंडर खाली बाकीचे ऑर्गनायझेशन काम करणार. सिव्हिलियन ऑथॉरिटी हेड द डिफेन्स मिनिस्ट्री आफ्टर द मिनिस्टर ऑफ द डिफेन्स. ओके मित्रांनो,
कमी टू दॅट चीफ ऑफ डिफेन्स याच्या खाली काम करतो, जो तिन्ही आर्मी, डिफेन्स आणि एअरफोर्सला कोऑर्डिनेट करतो, त्याच्यामुळे चीफ ऑफ डिफेन्स म्हणतात. ही मे कम फ्रॉम द एनी ऑथॉरिटी लाईक आर्मी, एअरफोर्स, पण नॉर्मली आतापर्यंत बघितले चीफ ऑफ डिफेन्स कम फ्रॉम द आर्मी. ओके, नंतर आर्मीचा हेड जो असतो चीफ ऑफ आर्मी स्टाफ असतो, चीफ ऑफ नेव्हल स्टाफ बिलॉंग टू द नेव्ही, चीफ ऑफ एअर स्टाफ बिलॉंग टू द एअरफोर्स. याच्यानंतरची जी ऑथॉरिटी असते इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ, आयडीएस म्हणतो त्याला. मित्रांनो, तुम्ही वरती बघितलं असेल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ इज अन कोऑर्डिनेटिंग ऑथॉरिटी फॉर द 3 ऑर्गन, आर्मी, एअरफोर्स अँड नेव्ही. ओके, यू गॉट इट. नाउ त्याच्या खाली जे आहे चीफ ऑफ तिघांच्या नंतर इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ आहे. नाउ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ jointly covers operation and planning. Whenever something, the war happens or any emergency come, the operation of three organization will be done by the integrated defense staff. Okay, this is the clear. When there is a military operation or joint operation of anything, whatever it may be, the internal security or so anything, that will be done by the integrated staff. Whereas the coordination asset, that will be done by the chief of defense staff. Okay, this should be clear. This may be the one of the good question, or you can get this help for writing your mains paper. Okay. Then next is the आपल्याला याच्यामध्ये आर्मी मध्ये काय काय गोष्टी असतात, काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, दॅट वी आर टॉकिंग अबाउट. आर्मी बाबतीत इट इज द लार्जेस्ट कंपोनंट ऑफ द आवर डिफेन्स सेक्टर अमॉंग द डिफेन्स इन्क्लुडिंग द नेव्ही आणि एअरफोर्स. तर आपली जी स्ट्रेंथ आहे दॅट इज द हायेस्ट वन. प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी लँड प्रोटेक्शन आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे. मित्रांनो, व्हेनेवर देर इज अ प्रॉब्लेम इन द इंटरनल सिक्युरिटी और राइट्स हॅपन इन द सोसायटी, लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम, तर आर्मी नेव्हर कम्स until unless it is beyond the control of police organization. फॉर एक्झाम्पल, आपल्या महाराष्ट्रामध्ये काही अडचण आली, आपल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरनं 143 मध्ये इमर्जन्सी लावली, पोलीस डिपार्टमेंट कंट्रोल एव्हरीथिंग, बट दे आर नॉट एबल टू कंट्रोल, अँड देन द स्पेशल कॉल गो टू द आर्मी, अँड आफ्टर दॅट आर्मी एंटर इन टू द सिव्हिलियन एरिया. ओके, दिस इज अ मेन पार्ट. आर्मी नेव्हर कम बाय देअर ओन. ओके, सेकंड इज द what are the divisions in the army? Infantry, corps, artillery, engineers, signal, medical corps. इन्फंट्री म्हणजे काय, जे लढाईला पायदळ जातात त्याला इन्फंट्री म्हणतो. आर्म्स कॉर्प्स म्हणजे ज्यांच्याकडे बंदूक गोळ्या सगळं जे, त्याला आर्म्स कॉर्प्स म्हणतो. आर्टिलरी म्हणजे जिथे दारू गोळा जो असतो त्याला आर्टिलरी. इंजिनियर म्हणजे जेव्हा काही कन्स्ट्रक्शनची कामं आर्मीमध्ये जे केले जातात त्याला इंजिनिअरिंग म्हणतात. तुम्ही बघितलं असेल, आपलं फोन लावून जे काही सिग्नलिंग खूप रिमोट एरियामध्ये त्याला सिग्नल म्हणतात, सिग्नल ची डिपार्टमेंट म्हणतात. मेडिकल कॉर्प्स म्हणजे डॉक्टर, जे पॅरामेडिकल स्टाफ जो असतो, दॅट कंट्रोल अंडर द मेडिकल कॉर्प्स. ओके मित्रांनो, नंतर व्हॉट आर द कमांड एरियाज? वेस्टर्न, ईस्टर्न, नॉर्थर्न, सदर्न, सेंट्रल, हे काही व्हॅरियस एरियाज आहेत. हे फक्त तुमच्या माहितीसाठी पाहिजे, म्हणून दॅट इज अ ओनली थिंग. नोटेबल ऑपरेशन, वी विल नॉट गो इन दॅट. आपल्याला जे महत्वाचं करिअर आहे, काय तुम्हाला गरजेचे एक्झामचं, ओनली दॅट एरिया आय एम ट्राईंग टू कोऑर्डिनेट विथ यू अँड ट्राईंग टू गिव्हिंग गायडन्स ऑन दॅट. ओके मित्रांनो, if you have any doubt, you can put up with the chat box. We will take at later stage of the end of the lecture. Now point is that about the Navy. मित्रांनो, लक्षात घ्या, आजच्या घडीला डे बाय डे इन द एक्सटर्नल सिक्युरिटी ऑफ द कंट्री, दिवसेंदिवस आपल्याला नेव्हीची गरज जास्त वाढत चालली, कारण त्यावेळेस आपलं सैन्यबळ वाढून जाऊ शकत नाही. द कंट्री विच हॅव्हिंग द लॉंग sea coast, they have their own coastal navy, and most important that even though you are not having the sea coast, अशी गरज नाही, पण तुम्हाला त्या देशाला सुद्धा नेव्हीची गरज असते, कारण इंटरनल सिक्युरिटी मध्ये त्याचा खूप महत्वाचा पार्ट आहे. आपण तो एरियात जात नाहीये, पण जस्ट एक फॉर युअर इन्फॉर्मेशन आय एम जस्ट टेलिंग इट. ओके, रोल इज सेक्युरिंग द मॅरिटाईम बॉर्डर्स, सिक्युरिटी, फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन, पॉवर प्रोजेक्शन. कारण नेव्हीचं रोल इज गोइंग ऑन इन्क्रीजिंग बिकॉज ऑफ द ट्रेड व्हॅल्यू. देशाचा जोपर्यंत ट्रेड वाढत नाही तोपर्यंत देश हा त्याचे जे फॉरेक्स रिझर्व्ह असतो, म्हणजे डॉलरमध्ये जी अमाऊंट असते त्याच्याकडे तोपर्यंत येणार नाही, आणि जोपर्यंत तुमच्याकडे डॉलर येणार नाही तोपर्यंत तुमचा देश स्ट्रॉंग होणार नाही, आणि जोपर्यंत तुमचा देश स्ट्रॉंग होणार नाही, यू कॅनॉट स्पेंड मोर मनी ऑन द मिलिटरी. लिंक कशी आहे बघितली ना मित्रांनो? आय एम ट्राईंग की तुम्हाला हळूहळू
कोणत्या गोष्टी कशा कशा लिंक होतात. जोपर्यंत पैसा नसेल तर म्हणजे जोपर्यंत तुमचा व्यापार नसेल तर पैसा नसेल, यू कॅनॉट इन्क्रीज युअर मिलिटरी. इफ यू नॉट एबल टू इन्क्रीज द मिलिटरी, यू विल नॉट गेट इक्विपमेंट, आणि मग कोणीतरी आपल्यावर वार करू शकतो. तो अल्टिमेटली तुम्ही जर फिरून आलात तर यू विल अंडरस्टँड द ट्रेड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ट्रेड डिसाइड युअर व्हॅल्यू, ट्रेड डिसाइड द डिग्निटी ऑफ द नेशन मित्रांनो. तर ह्या याच्यामध्ये नेव्हीचा खूप मोठा रोल आहे, कारण ट्रेड जेव्हा तुम्ही करता तर तुमच्या मालांची सुरक्षा, तुमचं जे डेव्हलपमेंट ऑफ द शिपिंग इंडस्ट्री आहे ते त्याच्यावर डिपेंड राहतं मित्रांनो. नाउ कंपोनंट ऑफ द नेव्ही द सरफेस शिप, सबमरीन आहे मित्रांनो. जेव्हा केव्हा लढाईची अवस्था येते त्यावेळेस सबमरीन नेव्हलचा खूप मोठा रोल असतो त्यांची, कारण आजच्या कंडिशनला सबमरीन नेव्हल जे असतात त्या न्यूक्लिअर वेपनाइज असतात, न्यूक्लिअर बेस असतात, की म्हणजे तुमच्या युरेनियमच्या बेसिसवरती तुमची जो न्यूक्लिअर सबमरीन असेल ते इट कॅन ऑपरेट ऑन लॉंगर टाइम अंडर द सी बिलो 200 feet लाईक दॅट. ओके मित्रांनो, नेव्हल एव्हिएशन, स्पेशल फोर्सेस लाईक दॅट वन. कमांड्स काय काय आहेत मित्रांनो, ह्या गोष्टी कमांड्स काय काय आहेत ह्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात एमसीक्यू मध्ये. तर यू कॅन कीप इट. वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबईला आहे, ईस्टर्न नेव्हल कमांड विशाखापट्टणम, सदर्न नेव्हल कमांड कोचीला आहे. या 3 नेव्हल कमांड आहेत, नोट डाऊन करू शकता. आपल्या नोटेबल असेट मध्ये कॅरियर काय काय आहेत, विक्रमादित्य, अरिहंत, लाईक दॅट वे. ओके मित्रांनो, नेक्स्ट इज द एअरफोर्स. सगळ्यात आज जरी घडीला व्हॉट एव्हर द थिंग्स आर being डन बाय द आर्मी नेव्हल आहे, पण एअरफोर्सचा रोल हा खूप क्रिटिकल मानला जातो. कारण तुम्ही कधीही बघा की व्हेनेवर देर इज अ कमांडिंग, व्हेनेवर द आर्मी इज मुव्हिंग, त्याला सपोर्टिंगला एअरफोर्सचा खूप मोठा सपोर्ट लागतो. विदाउट दॅट इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट. आताच्या जेवण आता मागच्या याच्यावर मी नाव घेत नाही जास्त बिकॉज ऑफ पॉलिटिकल साठी, तर की मागच्या याच्या वेळेस सुद्धा एअरफोर्सचा खूप मोठा रोल होता आर्मीच्या मुव्हमेंटमध्ये. तर कमिंग टू द पॉइंट, कंपोनेंट मध्ये फायटर एअरक्राफ्ट, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर, अनमॅन एरियल व्हेकल, मिसाईल सिस्टम. मित्रांनो, याच्यामध्ये जेव्हा तुम्ही तयारी कराल देन फोकस ऑन द फर्स्ट जनरेशन, फोर्थ जनरेशन, फिफ्थ जनरेशन, सिक्स्थ जनरेशन एअरक्राफ्ट काय असतात, त्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटी आहेत, भारताकडे कोणत्या कोणत्या एअरक्राफ्ट जनरेशनचे आपल्याकडे आहेत ते माहिती पाहिजे तुम्हाला. युएसए कडे काय, पाकिस्तानकडे काय, चायनाकडे काय, ह्या गोष्टीवर सुद्धा तुमचं खूप आहे. आजच्या घडीला 4.5 जनरेशनच्या सुद्धा बऱ्याचशा गोष्टी पेपरमध्ये आहेत, त्या गोष्टी तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे. मॉडर्न एअरक्राफ्ट मध्ये राफेल, सुखोई 30, MKI, मिराज, तेजस अशा काही गोष्टी आहेत मित्रांनो. ह्या तुम्हाला जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आय एम जस्ट शेअरिंग. बियॉन्ड रेग्युलर फोर्सेस मित्रांनो, आता बऱ्याच वेळेस असं होतं ह्या गोष्टी, आता जे आपण बियॉन्ड आर्मी ह्या गोष्टीच्या काय काय ऑर्गनायझेशन आहेत याच्यावर जस्ट एक आपण एक आढावा घेऊ, नोट डाऊन करू शकता. येणाऱ्या आपल्या सिरीज मध्ये आपण एखादी सिरीज आपण वी विल फोकस ऑन दिस वन. तर दीज आर द पॅरामिलिटरी फोर्सेस मित्रांनो. पॅरामिलिटरी फोर्सेस खूप महत्वाची मानल्या जाते, कारण आर्मी, नेव्ही, एअरफोर्स दे विल नेव्हर बी एबल टू कम इन द सिव्हिलियन एरिया. ओके मित्रांनो, पण सिव्हिलियन एरियामध्ये whenever there are the problems like security problem, तर यू मे अंडरस्टँड की त्यावेळेस तुम्ही बघत असता सीआरपीएफ चे लोक येतात, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. तर त्या पॅरामिलिटरी फोर्सेस विच आर डिप्लॉइड फॉर द इंटरनल सिक्युरिटी और एनी काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी, बिकॉज दे आर पॅरामिलिटरी. मिलिटरी नेव्हर कम इन द पिक्चर. ओके, whenever the internal issue like you can see इलेक्शन कमिशन आहे, इलेक्शन कमिशन, इलेक्शन जेव्हा होतं then all paramilitary forces are called up. ओके मित्रांनो, it is because paramilitary are for the managing the civilian asset whenever they require. For example, airport, many industries, they are protected by the CISF. ओके, जेव्हा मोठे मोठे इंडस्ट्रीज जे आहेत, ऑर्डिनन्स फॅक्टरीज आहेत किंवा मोठमोठे भेल, ONGC किंवा सेल कंपन्या, ह्या ठिकाणी जे प्रोटेक्शन दिलं जातं ते CISF, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेस थ्रू. ओके मित्रांनो, आय होप यू गॉट ए क्लिअर. नाऊ पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये काय बघा, आसाम रायफल, कोस्ट गार्ड, नंतर CRPF, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स,
जे इंटरनली मॅनेज इट. देन BSF इज देअर, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स विच ऑन द बॉर्डर. ITBP, इंडो तिबेटियन बॉर्डरवरती इंडियन तिबेटियन बॉर्डर पोलीस असते. सशस्त्र सीमा बल, जे उत्तरांचल झारखंड त्या साईडला नॉर्थ ईस्ट कडे सशस्त्र सीमा बल ऑपरेट होते. CISF, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स मित्रांनो, जी आपल्या आता मी जसं बोल इंडस्ट्रीला प्रोटेक्ट केलं जातं. नाउ स्पेशल फोर्सेस आर देअर, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, अँटी टेररिझम, स्पेशल फ्रंटियर फोर्सेस, स्ट्रॅटेजिक, मॉर्कस नेव्ही मध्ये, गरुड, कमांडो फोर्स, ह्या सगळ्या पॅरामिलिटरी स्पेशल फोर्सेस मध्ये येतात मित्रांनो. तर दीज आर द हॅव्हिंग देअर ओन स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, SPG, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, जेव्हा केव्हा प्राईम मिनिस्टर यांची मुवमेंट होते त्यावेळेस त्याचे जे प्रोटेक्शन घेतात द स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणतो. व्हेनेवर देर इज अ रिक्वायरमेंट of the any incident, then NIA is also National Investigation Agency. Other agencies are also there. Okay, Mitran. So these are all about paramilitary and special forces information. This is for just information. Okay. Now, point of why you need to choose the defense. Why you need to choose for the armed forces. Why? What are the reasons? तर त्याच्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, जे डिफेन्स जे it is not a career. I always like to say it is a life. It is a life. You have that commitment and dedication that you want to serve the nation. You want to work for the people, for the sovereignty. तर तो एक जज्बा असतो, जे पॅशन असतं, ते एक वेगळं पॅशन असतं. तुम्ही एक बघत असाल की आपल्या एक बेल्ट आहे, जे the student or candidate who's having the background of defense, they have the more inclination to join the defense career. किंवा पंजाब हरियाणामध्ये खूप बेल्ट आहे. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा, सातारा सांगली साईडकडची जी आपली मंडळी आहेत, दे आर मोर इन्क्लाइन टू जॉईन अँड दे आर रिअली सर्विंग द ग्रेट. आताच मागे आपले जे व्हाईस ऍडमिरल नेव्हीचे होते, आपले मराठी ऑफिसर रिटायर आता झालेले आहेत. दे हॅव डन द ग्रेट वर्क अँड नाऊ दे गॉट अ पोस्टिंग इन द श्रीलंका आफ्टर रिटायरमेंट बिकॉज ऑफ देअर हेवी अँड लार्ज एक्सपिरियन्स इन द नेव्हल मॅटर. इव्हन आता जे DG नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे, ती सुद्धा मराठी आपले ऑफिसर आहेत, IPS. तर करायला खूप आहे. नंतर आपले मी आताच भेटलो तर आपले महाराष्ट्रातले खूप ऑफिसर, आपले जे सिनियर ऑफिसर्स आर सर्विंग द नेशन इन द आर्मी खूप आहे. तर दिस इज ऑल अबाउट टेलिंग अबाउट द लाईफ. तर मॅम, तर याच्यामध्ये तुम्ही बघा, लिडरशिप ऍडव्हेंचर आहे. एव्हरीडे इट ब्रिंग द न्यू चॅलेंजेस. तुम्हाला दिवस कसा येतो, कसा जातो कळत नाही, आणि काय ऑपॉर्च्युनिटी आणि काय चॅलेंजेस घेऊन येतात सेम आहे. आणि मित्रांनो एक लक्षात घ्या, तुम्हाला जो मान सन्मान जो डिफेन्स मध्ये मिळतो त्याला काही चॅलेंज नाही. कारण यू पीपल डिझर्व, यू पीपल मतलब जी द पीपल हु आर सर्विंग द डिफेन्स, बिकॉज ऑफ देम वी कॅन स्लीप सायलेंट. दॅट इज अ काइंड ऑफ स्टेबल करिअर आहे. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगावीच वाटते मित्रांनो, जे काही डिफेन्स मध्ये आहेत, बाकी त्यांना पेन्शन सिस्टम लागू आहे, ओल्ड पेन्शन, जे की आता जे बाहेरच्या सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आता सगळ्यांना न्यू पेन्शन स्कीम लागू केली, आणि आता शॉर्टली युनिफाईड पेन्शन स्कीम सुद्धा आहे. तर मित्रांनो हा सुद्धा एक लक्षात ठेवा. लाईफस्टाईल पर्क्स याच्यामध्ये आहे, फ्री हाऊसिंग, मेडिकल केअर, ट्रॅव्हल, कॅम्प, आणि these are all kind of thing. पर्सनल ग्रोथ आहे, डिसिप्लिन करिअर आहे, अँड फिक्स प्रमोशन सिस्टीम याच्यामध्ये आहे. ओके, नाउ कमिंग टू द पॉइंट. नाउ दिस इज ऑल इन्फॉर्मेशन वी हॅव टेकन फॉर दी काय डिफेन्स आहे, काय काय एरिया आहेत, काय स्ट्रक्चर आहे, कुठे कुठे ऑपॉर्च्युनिटी आपण जनरल बघितले. नाउ वी आर गोइंग फॉर the main examination for the Air Force, Defense and Army, that is called the National Defense Academy. Mitrano, this is the really dream job, this is a really dream career, आणि इट्स अ ड्रीम एक्झाम ऑल्सो मित्रांनो. तर बघूया मित्रांनो याच्यामध्ये काय काय कशा कशा गोष्टी याच्यामध्ये होतात, त्याच्यामध्ये आपण डिटेल बघूया. खूप तुम्हाला सुद्धा ऐकताना आणि याच्यात सुद्धा तुम्ही खूप शिकाल. इव्हन तुम्ही एक्झाम पॅटर्न बघितलं, काय काय कसं होतं, कशी त्याची इंटरव्ह्यू होतं, यू विल एन्जॉय इट. मित्रांनो, NDAचं जेव्हा तुम्ही पास आउट होता, देन युअर मेन ट्रेनिंग स्टार्टेड खडकवासला, पुणे. इथे जेव्हा तुम्ही पास आउट होता, ते यू ऑल थ्री
services. Selected candidate get training at there. After completing that army training at Khadakwasla, they move the respective centers for the training. Okay मित्रांनो, एनडीए मध्ये अराउंड 6 लाख कॅन्डिडेट अप्लाय करतात याच्यामध्ये. आणि मित्रांनो याच्यामध्ये 6,000 मुलांना स्टाफ सिलेक्शन बोर्ड जे आहे, सॉरी SSB आहे, त्याच्यामध्ये त्यांना इंटरव्ह्यू साठी बोलवलं जातं आणि अराउंड 300 to 400 कॅन्डिडेट्स फक्त सिलेक्ट केले जातात. तर तुम्ही बघत असाल की 300 टू याच्यामध्ये साहित्री काठाळे तुम्ही ऑब्झर्व कराल 18 टाइम्स कॅन्डिडेटला कॉल करतात. ओके, तुम्ही आता बघाल की आपण मागच्या वेळेस स्टडी केली होती UPSC MPSC मध्ये जर 1:3 रेशो असतो. ओके, समजा 1000 कॅन्डिडेटला निवडलं जातं, इंटरव्ह्यूला 3000 मुलांना बोलवलं जातं. ओके, ह्या ठिकाणी 1:18चा रेशो, 300 मुलं पकडली आपण, तर अवरेज 1:18 कॅन्डिडेटची कॉम्पिटिशन आहे. त्याच्यावरनं जाणवतं की किती मेहनत करावी लागते ह्या याच्यामध्ये, कारण 5 दिवस हा इंटरव्ह्यू चालतो मित्रांनो. आपण याच्यामध्ये कसं एक्झाम होते, कसं पॅटर्न राहतो आणि इंटरव्ह्यू याचा पूर्ण बघूया. पण ओव्हरऑल मी तुम्हाला सांगू इच्छितो की टफनेस हाय याच्या आहे इंटरव्ह्यू मध्ये. याची एक्झाम जी असते ती UPSC कंडक्ट करते. SSB इंटरव्ह्यू आणि मेडिकल एक्झाम कंडक्ट केली जाते. 12वी तुमची जी इलिजिबिलिटी आहे 12th आहे. वेन एव्हर यू आर अप्लाइंग, तर त्याच्यामध्ये काय काय आर्मीला असतं आणि एअरफोर्स आणि नेव्हीला काय काय डिफरन्स आहे तो आपण बघूया. नेव्हीसाठी आणि एअरफोर्स साठी फिजिक्स आणि मॅथ हे कंपल्सरी आहे. जर तुमचं मॅथ नसेल देन यू कॅन अप्लाय फॉर द आर्मी म्हटले. तर एज हा 16 to 16.5, 19.5. ओके मित्रांनो, नाउ कमिंग टू द पॉइंट. मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे एक्झाम पॅटर्न कसा असतो. तर दिस इज द काइंड ऑफ एक्झाम पॅटर्न. तुम्हाला आता याच्यात कळेल मित्रांनो की ह्यामध्ये जे पेपर जे असतात, 2 पेपर असतात. एक पेपर असतो मॅथमॅटिक्स आणि जनरल ॲबिलिटी टेस्ट मित्रांनो. दोन्हीची परीक्षेचा ड्युरेशन असतो 2.5 आवर. मॅक्सिमम मार्क्स हे 300 असतात आणि त्याची MCQ टाईप आहे. तर तुम्ही बघितलं दोन्ही एक्झाम 2 टाइमला होऊन त्याचं टोटल आवर 5 आवर आहे. आणि मॅथमॅटिक्सचा जो पेपर आहे त्याला 300 मार्क्स आहेत आणि जनरल अबिलिटीचे टेस्ट आहे त्याला 600 मार्क्स आहे. टोटल आहे दिस इज 900. ओके, दिस इज द ओव्हरऑल पिक्चर ऑफ द NDA एक्झाम. नाउ त्याच्यामध्ये काय काय क्वेश्चन विचारले जातात तर दॅट इज जस्ट एक ब्रीफ इन्फॉर्मेशन मी इथं देतो. मॅथमॅटिक्स ही 300 मार्क्स आहे. हा, बिफोर गोईंग अहेड आय वुड लाईक टू शेअर जी NDA ची एक्झाम आहे, इट इज ऑल अबाउट युअर स्मार्ट वर्किंग, युअर शार्पनेस, युअर शार्प ऍटिट्यूड. तुमचं जे एक्झाम मध्ये जी बघितली जाते NDA मध्ये, तुमचं नॉलेज नाही बघितलं जातं. नॉलेज सोबत जे एक्झामचे क्वेश्चन जे विचारले जातात, तुमचं जो किती कमीत कमी वेळामध्ये तुम्ही किती ग्रास्प करता, किती कमीत कमी वेळामध्ये डिसिजन घेऊ शकता, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या जातात. आणि काही मुलं असं नाही की ही परीक्षा पास झाला म्हणून यू आर क्वालिफाईड, असं नाही. एव्हन ही परीक्षा पास होणं म्हणजे इट शोज दॅट हाऊ मच यू आर शार्प, हाऊ मच यू आर टॅलेंटेड आणि यू प्रूव्ह युअर सेल्फ खरं म्हणजे. पण आफ्टर दॅट महत्वाचा मुद्दा आहे, याच्यानंतर ही परीक्षा पास झाल्यावरती तुमची 5 दिवसाची जी टेस्ट होते त्याच्यामध्ये यू प्रूव्ह युअर सेल्फ. ओके मित्रांनो, जो पहिला पेपर जो आहे हा 300 मार्क्स आहे. याच्यामध्ये 120 क्वेश्चन असतात आणि 2.5 मार्क्स हा पर क्वेश्चनला असतात. आणि याच्यामध्ये एक क्वेश्चन चुकला तर 0.83 मार्क्स कटतात. ओके, म्हणजे 1/3 मार्क कटतात. तर याच्यामध्ये जे टॉपिक्स असतात मित्रांनो, अल्जेब्रा, मॅट्रिक्स, ट्रिग्नोमेट्री, कॅल्क्युलस, कोऑर्डिनेट, जिओमेट्री, वेक्टर अल्जेब्रा, स्टॅटिक्स. आता मित्रांनो एक लक्षात घ्या, आता हे जे टॉपिक जरी वाटले आपल्याला मोठे, पण तुम्ही ऑब्झर्व कराल जेव्हा केव्हा तुम्ही NCERTचे बुक्स आहेत, जी तुम्ही NCERTच्या शाळेत अभ्यास करतात, त्याचा जो अभ्यास आहे हा पूर्णपणे त्याच्यावर बेस असतो. प्रॉब्लेम कुठे येतो आपल्याला, आपल्या मराठी मुलांना जे मराठी मीडियम मध्ये स्टडी करतात, तो जो आपला अभ्यासक्रम जो असतो मित्रांनो, दॅट इज ऑल अबाउट द आपल्या बोर्डचा असतो. NCERTचा पेपर, NCERTचा सिलेबस आणि आपल्या सिलेबस मध्ये खूप फरक आहे. त्याच्यामुळे आपल्या मराठीच्या मुलांना तो त्रास होतो. परंतु जी NCERT बुक्स आहेत त्यांचा जो अभ्यास होतो केला तर त्यांना तो प्रॉब्लेम येत नाही. पण मित्रांनो आणखीन एक सांगू इच्छितो मी,
जरीही एनसीईआरटी केली असेल, अभ्यास जरी एनसीईआरटीच्या शाळेतनं जरी केला, केवीच्या विद्यालयातनं केला, पण तरी मी मित्रांनो सांगतो याच्यामध्ये खूप मेहनत करावी लागते. कारण मी आता मुलांना बघतो, शाळेचा अभ्यासक्रम बघतो, नवीन क्लासेस बघतो, इथे मुले जी लावतात मेडिकल क्लासेस किंवा युपीएससीचे क्लास, मुलं इकडे खूप अगोदरपासून स्टार्ट करतात आणि त्याच्यामुळे प्रॅक्टिस खूप होते. इथं मी बघतो 7वी 6वी 8वी पासून मुलं एमसीक्यू ची प्रॅक्टिस करायला लागतात आणि आपण 12वी नंतर करायला, तर यू कॅन अंडरस्टँड, किंवा आपण ग्रॅज्युएशन नंतर करायला, तर तो एक कमांडिंग नेचर जो राहतो ना, तो फरक पडतो. तर ओव्हरऑल आय एम कमिंग टू द पॉइंट ऑफ मॅथमॅटिक्स. मला सांगण्याचा मुद्दा हा आहे की यू मस्ट टू प्रॅक्टिस. तुम्हाला असं वाटेल की तुला खूप छान बॅकग्राऊंड आहे, चांगली शाळा, ठीक आहे, डेफिनेटली दे हॅव ॲडेड ऍडव्हान्टेज. पण मित्रांनो आपण मागं नाही आहोत. तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही मेहनत करा आणि 18 तास मेहनत करा, सगळं होऊ शकतं. ओके, नथिंग इज डिफिकल्ट, पण हा यू शुड ट्राय हार्ड. नंतर येतो मित्रांनो सेकंड पार्ट. जनरल अबिलिटी टेस्ट आहे, 600 मार्कांची एक्झाम असते. सेकंड पेपर क्वेश्चन असतात 150. इंग्लिशचे 50 मार्क, जनरल नॉलेजचे 100 मार्क. ओके, इंग्लिशच्या 50 मार्काला जे क्वेश्चन जे आहेत 4 मार्क्स फॉर द पर क्वेश्चन, त्याच्यामध्ये 200 मार्क आहेत. आणि 100 मार्काचा जो जनरल नॉलेजचा पेपर म्हणजे क्वेश्चन आहे त्याला 4 मार्क आहेत पर क्वेश्चन, असे मिळून 400. निगेटिव्ह मार्किंगला 1.33. ओके, 1/3 मार्क. तर इंग्लिशचे 50 क्वेश्चन असतात, ग्रामर, व्हॅकॅब्युलरी, कंप्रेन्शन. मित्रांनो इट इज ऑल अबाउट द सेम पेपर विच कम इन द युपीएससी एमपीएससी जी महाराष्ट्राची आहे, तो सीसॅटचा पेपर आहे. ओके, फक्त क्वेश्चन जास्त आहेत अँड कॅरिंग द वेटेज ऑफ मार्क इज हाय. इकडे 100 आहेत पूर्ण मिळून, इथे 150 आहेत. का? कारण दे आर गिव्हिंग अँड दे आर ट्राइंग टू सी युअर स्पीड ऑफ द सॉल्विंग द क्वेश्चन. ओके, तुम्ही आयदर स्टाफ सिलेक्शन द्या, बँकिंग द्या, युपीएससी द्या, एमपीएससी द्या, रेल्वे द्या, और पब्लिक सेक्टर कंपन्यांचे एक्झाम द्या. मित्रांनो याच्यामध्ये जे आहे एव्हरीबडी सी युअर स्पीड अँड अॅक्युरेसी. ओके, तर याच्यामध्ये जे आपलं जे इंग्लिश आहे, त्याच्यानंतर आपले जे जनरल नॉलेज जे बघितलं जातं ते हिस्ट्री, जिओग्राफी, करंट अफेअर, जनरल सायन्स, याच्यावरती फिजिक्स, केमिस्ट्री क्वेश्चन असतात. ओके मित्रांनो, तर दिस इज ऑल अबाउट द एनडीए एक्झाम पॅटर्न. आता महत्वाचा मुद्दा आहे, आपण हा इंटरव्ह्यू मी तुम्हाला ब्रीफ मध्ये सांगतोय याच्यामध्ये, आणि आपण नेक्स्ट याच्यामध्ये याच्यावर डिटेल याच्यामध्ये बघूया. फॉर एक्झाम्पल आता इथे सर्व्हिस बोर्ड जो असतो इंटरव्ह्यूचा, इट कॅरी द 900 मार्क्स. तुम्ही अगोदर बघितलं असेल की जनरल अबिलिटी क्वेश्चन, मॅथमॅटिक्स पेपर आणि जनरल अबिलिटी हे दोन्ही मिळून 300 आणि 600 बरोबर, 900 मार्क आणि 900 मार्क्स फॉर इंटरव्ह्यू. म्हणजे ह्या ज्या एक्झाम आहेत त्याला 50% मार्क आहेत, 50% इंटरव्ह्यू साठी मार्क आहेत. ओके मित्रांनो, तर कॅन्डिडेट्स हु क्वालिफाय द रिटन एक्झाम दे आर कॉल्ड फॉर. 6 लाख मुलांमध्ये जी परीक्षा दिली जाते त्याच्यातले 6,000 मुलांना इंटरव्ह्यूला बोलवलं जातं. ओके मित्रांनो, आणि त्या इंटरव्ह्यू झाल्यानंतर 6,000 300 ते 400 मुलं निवडली जातात. म्हणजे प्रत्येक 18 मुलामागे एक मुलगा निवडला जातो. ओके, तर नाउ व्हॉट इन्क्लुड्स इन दिस इंटरव्ह्यू. याच्यामध्ये तुमच्या सायकोलॉजिकल टेस्ट असतात, ग्रुप टेस्टिंग असते, पर्सनल इंटरव्ह्यू असतो, मेडिकल एक्झामिनेशन असतं. ओके मित्रांनो, तर ह्या याच्यामध्ये कमिंग फॉर दी, आता सायकोलॉजिकल टेस्ट म्हणजे काय, तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू बोर्डात जाता याच्यामध्ये काय कुठे तुम्ही येणाऱ्या याच्यामध्ये बोर्डासमोर काय बोलता, त्याच्यानंतर तुम्हाला काय क्रॉस क्वेश्चनिंग केली जाते याच्यावर फोकस केलं जातं. आपण हे पुढच्या याच्यावेळेस आपल्याला डिटेलमध्ये बघूया. ग्रुप टेस्टिंग मध्ये तुम्हाला ग्रुप डिस्कशन केले जातात, तुम्हाला ग्रुप क्वेश्चन विचारले जातात, सगळं कंबाईन एक्झाम घेतली जाते, त्याच्यावर ठरवलं जातं. त्याच्यानंतर जी मुलं सिलेक्ट होतात त्याच्यानंतर मग पर्सनल इंटरव्ह्यू होतो, आणि ते झाल्यानंतर 5th डे त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन. पहिला फर्स्ट आणि सेकंड डे एक राऊंड असतो, 3rd डेचा एक राऊंड असतो, 4th डे एक राऊंड असतो. म्हणजे हे 5 दिवस तुमची सलग एक्झाम जाते. आणि यू कॅन इमॅजिन की मित्रांनो जे 5 दिवसाचं बर्डन आहे ते किती मोठं आहे. त्याच्यामुळे एक्झाम जी दिली जाते सिव्हिल सर्व्हिस मध्ये, हा
एमपीसी मध्ये किंवा बाकीच्या कॉर्पोरेट मध्ये आणि एनडीए मध्ये इट इज अ टोटली डिफरंट गेम. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा बघता तुम्ही डिफेन्सचे ऑफिसर म्हणा आणि बाकीचे, ते त्यांच्यामध्ये एक वेगळी कमांड असते, वेगळं एक पर्सनॅलिटी असते. इट इज बिकॉज ऑफ दे आर ग्रुप लाईक दॅट. ओके मित्रांनो, तर दिस इज अ काइंड ऑफ आहे. त्याच्यानंतर मी पुढच्या याच्यामध्ये व्हॉट आर द करिअर अपॉर्च्युनिटी आफ्टर 12th, याच्या अगोदर मी पुढच्या वेळेस आहे ना पूर्ण डिटेलमध्ये इंटरव्ह्यू वरती आपण बोलणार आहोत. कारण त्या इंटरव्ह्यूची तयारी सेम दॅट विल बी हेल्प फॉर द एमपीसी असो, युपीएससी असो किंवा तुमच्या कुठल्या एक्झाम असो, तुम्ही कुठला इंटरव्ह्यू फेस करायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे, कुठली पुस्तकं वाचायला पाहिजे, याच्यावर आपण थोडासा छान वेळ देऊया पुढच्या याच्यावरती. अँड देन विल सर्च फॉर द अदर अपॉर्च्युनिटी आफ्टर द कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस, ऑफिसर ट्रेनिंग सर्व्हिस मध्ये, याच्यामध्ये नंतर तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिस मध्ये कसं जाऊ शकता, मेडिकल याच्यामध्ये कसं जाऊ शकता, तुम्ही लॉ सर्व्हिस मध्ये कसं जाऊ, त्याच्यावरती आपण तयारी करणार आहोत. पण सगळ्यांचा काम हा हाऊ शुड वी फोकस ऑन द इंटरव्ह्यू याच्यावरती फोकस करूया मित्रांनो. तर आपल्याकडे आता हार्डली 7-8 मिनिटं आहेत. देन विल फोकस ऑन द युअर क्वेश्चन, आणि काही तुमचे क्वेश्चन असतील यू कॅन आस्क ऑन द चॅट बोर्ड. तर मित्रांनो विल जस्ट टेक 7-8 मिनिट फॉर द अवर क्वेश्चन. तुमचे काही क्वेश्चन असेल तर प्लीज टाका इथे. आय विल ट्राय. आय होप तुम्हाला इट इज यू आर गेटिंग अ गुड डिफेन्स एक्झामिनेशन. कारण आपल्या मित्रांना बाकीच्या गोष्टीचा अनुभव नसतो. आपल्या नॉर्थ इंडियामध्ये खूप तयारी केली जाते. क्वेश्चन बहुतेक आज थोडे कमी वाटत आहेत. जर नसतील तर आपण पुढे जाऊया. हा, प्राज्वल सर, आपण मॅथ शिवाय युपीएससी सीसॅटचा पेपर पास करू शकतो काय? येस, इट इज अ गुड क्वेश्चन. लक्षात घ्या, युपीएससी मध्ये अगोदर आपल्याला सीसॅट आणि जनरल नॉलेज, जीके आणि सीसॅट ह्या दोन्हीचा पेपरचे कंबाईन मार्क होते सुरुवातीला. आता त्यांनी ओनली क्वालिफाईंग केलेलं आहे सीसॅट. ओके, तर आता ते सीसॅट मध्ये जे क्वेश्चन येतात मॅथचे 10 ते 15 क्वेश्चनच्या आसपास तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ओके मित्रांनो, तर 10 ते 15 पैकी सगळेच क्वेश्चन हे काही अवघड नसतात. 10 ते 15 पैकी 3 ते 4 क्वेश्चन सिम्पल असतात. त्याच्यानंतर 2 ते 3 थोडेसे अवघड असतात. 50%. तर आणि त्याच्यानंतरचे आणखी 3-4 हे जास्त अवघड असतात, ज्याला खूप मेहनत करतात. आणि त्याच्यानंतर 3-4 जे असतात दॅट इज रिअली टफ. इट रिक्वायर्स द मॅथ बॅकग्राऊंड. तर मित्रांनो, प्रज्वल, याच्यात लक्षात घ्या की सीसॅट मध्ये तुम्ही मॅथचा थोडाफार अभ्यास करून आरामशीर, समजा 10 पैकी गृहीत धरा 3 ते 4 क्वेश्चन आरामशीर करू शकता. तर विदाउट मॅथ जरी म्हटलं थोडीशी तयारी करून, तर मला वाटतं युपीएससीचा सीसॅट आरामशीर करू शकता. पण एवढं घाबरण्याचं काहीच नाही, कारण बरेचसे क्वेश्चन या भावाचं वय एवढं होतं, बहिणीचं वय एवढं होतं, आणि 10 वर्षानंतर किती होईल याचं कॅल्क्युलेशन एक फॉर्म्युला केलं की बरोबर सॉल्व्ह होतं. तुम्हाला चार्ट असतो, चार्टवरती तुम्ही बघितलं याच्यावर ग्राफमध्ये किती क्वेश्चन आले, काय आले याच्यावर, तर नॉर्मली आरामशीर 4-5 क्वेश्चन होतात. आणि त्याच्यामुळे मी असं म्हणू शकतो, मॅथच्या विशेष तयारीशिवाय तुम्ही सीसॅट पेपर काढू शकता, काही अडचण नाही. प्राज्वल. अतुल चौधरीचा क्वेश्चन आहे, आम्ही आता सीडीएस देऊ शकतो का? त्याची मी तुम्हाला बॅकग्राऊंड देतो. सीडीएस आता मी जेव्हा पुढचे स्लाइड सांगते, सीडीएस मध्ये पूर्ण डिटेल मी दिल्यात. कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस मध्ये सीडीएस असतं, आफ्टर ग्रॅज्युएशन यू कॅन अप्लाय, अँड विथ युअर ग्रॅज्युएशन अँड विथ युअर, इफ यू आर इन एज ब्रॅकेट, यू कॅन डेफिनेटली गिव्ह द सीडीएस. आणि देअर आर द गुड करिअर अपॉर्च्युनिटीज मित्रांनो. ओके, आणि गुड करिअर. आता इव्हन आता मुलींसाठी नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज येतात, मुली सुद्धा याचा खूप विचार करू शकतात. काही डाऊट असतील यू कॅन आस्क. यश, कॉमर्स स्टूडेंट डिफेंस में जा सकते हैं क्या? कॉमर्स स्टूडेंट, व्हाट एवर द इन द एलिजिबिलिटी क्राइटेरिया, सम ऑफ द एक्झाम्स आर देअर विच कॅन बी, विच यू कॅन गो देअर. अँड त्याच्यामध्ये सिम्पल ग्रॅज्युएट ऑल्सो कॅन अप्लाय. तर मित्रांनो, यू कॅन
consider that thing, and there are the number of different opportunities are there. You check it out. Next time you just listen, you will get to know a lot of things. You can. Okay. ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहे. अतुल, तुम्ही लास्ट इयरला आहात तर डेफिनेटली ट्राय हार्ड, यू विल गेट इट. मेहनत करा. जर तुमच्यासारखे विद्यार्थी याला प्रेरित झाले तर मी म्हणेल मी जेवढी मेहनत करतोय थोडीशी काही माझ्यापर्यंत जेवढी काही ती सक्सेसफुल मानेल. यश मेडिकल लेवल कुठली असेल, बघा प्रत्येक कॅडरनुसार मेडिकलची रिक्वायरमेंट ही वेगळी असते. कलर ब्लाइंडनेस असू नये याच्यामध्ये, किंवा याच्यामध्ये तुम्ही जेव्हा क्लास 1 ला असतात तुम्हाला जो तुमचं 6x6 जे मेडिकल आय टेस्ट असते ती सुद्धा बरोबर त्याला रिलॅक्स असते. तर यू कॅन अप्लाय फॉर दॅट, असं काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. साक्षी सर, एसएसबी मध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले असतात? साक्षी, आता पुढच्या वीक मध्ये मी हा पूर्णपणे 1 घंटा याच्यावरच बोलणार आहे. खूप मजेदार राहणार आहे. अँड दॅट विल हेल्प फॉर युअर नॉट ओनली इन डिफेन्स करिअर, युपीएससी, एमपीएससी, तुम्ही नॉर्मल इंटरव्ह्यू तुमच्या वडिलांना कसं बोलावं ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील. मित्रांना कसं बोलायला पाहिजे, कॉन्फिडेंटली कसं वागायला पाहिजे, हाऊ शुड मेंटेन युअर हॅपीनेस, ह्याच गोष्टी आपलं डिस्कशन होईल. ओके. यू कॅन प्लीज डिस्कस, यू कॅन हॅव अ नेक्स्ट टाइम. ओके. आरती, माझा एक मित्र आहे जो ओपन कॅटेगरी मधून आहे, त्याला आता अग्निवीर भरती देता येत नाही, त्याची एज लिमिट संपली, तर दुसऱ्या कोणत्या मार्गाने इंडियन आर्मी मध्ये जाऊ शकतो? सीडीची एक्झाम द्यायला तयार नाही. आरती, फक्त चेक कर तू सीडीएस देऊ शकतो का, सॉरी सीडीएस ला तयार आहे का, आणि बाकीचं कुठल्या ह्याच्यामध्ये तो त्याचं ग्रॅज्युएशन काय हे लिहा, मला मी सांगू शकेल. आणि डेफिनेटली दे आर नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. सपोज फक्त पॉईंट इज दॅट दे आर एज लिमिट इज अ पॉईंट. मी एज लिमिट पुढच्या वेळेस याच्यामध्ये मी लिहून हे करेल, जेणेकरून तुम्ही शेअर करू शकता. मी माझ्या सोशल मीडियामध्ये हे टाकत असतो. माझं जे फेसबुक किंवा लिंक्डइनला ते अवेलेबल आहे मित्रांनो. तुम्ही सगळं, आता मी आज जी सीडी जी माझी पीपीटी आहे मी लोड करत असतो किंवा माझ्या वेबसाईट वरती, तर तुम्ही तिथेही करू शकता. तुम्ही त्याच्यात चेक करून यू कॅन टेक अ गायडन्स ऑफ दॅट. ओके. तर आरती, अग्निवीर मध्ये एज लिमिट ब्रॅकेट आहे, पण ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती एज रिलॅक्सेशन आहे. तर प्लीज यू कॅन कन्सिडर फॉर द अदर एक्झाम्स इन द डिफेन्स. ओके. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क. अतुल, could you please share your inspiring journey from being a student to achieving a success in your career? अतुल मित्रा, आता याला खूप वेळ लागेल. मी मागच्या कधीतरी एकदा शेअर करेल जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. ओके. पुढच्या याला मी थोडस 1-2-4 मिनिटं बोलेल नक्की. थँक्यू अतुल, थँक्यू प्रज्वल. Mihir, a general question. Sometimes there is situation come when someone who is close to you, mostly parent, get medical issues like death related issues. There is your exam. So how you choose prioritize doing parents medical? We get less time for study. Uh, uh, this is a very humble question and a very रिअलिस्टिक क्वेश्चन. मिहिर मित्रा, बघा तुम्ही हे बघा, लाईफ मध्ये कोणाला काहीही इझी भेटत नाही. तो अंबानीचा पोरगा असो, तो माझी मुलगी असो, तुम्ही असा कोणी असो, किंवा ऑफिसरची पोरगी असो, मंत्र्याची पोरगी असो, प्रत्येकाला काही ना काही अडचण येते. म्हणजे प्रत्येकाला काय, तुम्हाला वाटतं असं अरे हा खुश आहे, तो खुश आहे, ती खुश आहे, असं काही नाही. प्रत्येकाला अडचणी आहेत मित्रांनो. मला अडचण आहे, तुम्हाला अडचण आहे, फक्त त्याचं रूप वेगळं असतं. पण प्रत्येक जण दुःखी आहे, प्रत्येक जणाला काही प्रॉब्लेम. तसंच तुम्हाला जसं काही अडचणीमुळे वेळ भेटत नाही, तर रात्री जागा, रात्रभर अभ्यास करा, दिवसा तुम्ही आई वडिलांजवळ बसून तिथं झोपा, काही काळजी घ्या मित्रांनो. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटतं की मला वेळ भेटत नाही, तुम्हाला वेळ सगळा भेटतो मित्रांनो. मी जेव्हा डॉक्टर झालो होतो, माझ्याकडे पैसे नव्हते, मला नोकरी करावी लागली, तर मी नोकरी करायचो इमर्जन्सी. मी रस्त्यावर बसून अभ्यास केलाय, रस्त्यावरच्या लायब्ररीवर केलाय, तरी होतं मित्रांनो. मी असं बघतो काही अवघड नाहीये. आणि तुम्ही म्हणत असाल की मला वेळ भेटत नाही किंवा मला, असं नाहीये मित्रांनो. तुम्हाला दुसऱ्या भेटेल तर रात्रभर जागा ना. मला एक जण मला विद्यार्थी बोलला, सर मला पैसे कमवायचे. ठीक आहे म्हटलं, त्याने मी त्याला रात्रीचा सिक्युरिटीचा जॉब लावलाय, रात्रभर जागा राहतो, रात्रभर अभ्यास करतो आणि पैसाही कमवतो. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही? आर यू गेटिंग माय पॉइंट? तर प्रॉब्लेम काही नाही मित्रांनो. यू कॅन चूज युअर प्रायोरिटाईज. तुम्ही प्रायोरिटी तुमचा अभ्यासच घ्या, आणि अभ्यासासोबत तुम्ही जर रात्रभर अभ्यास केला तर अभ्यासाची प्रायोरिटी, दिवसा आई वडिलांसोबत आहात तर अशा पद्धतीने करू शकता. वेळ निघतो मित्रांनो, चिंता करू नका, मार्ग काढायचा प्लॅन करा.
विनोद हजारे, नौदलाची मुख्य जबाबदारी काय असते? विनोद, नौदलाची मुख्य जबाबदारी असते आपल्या ज्या लँड कोस्टल ज्या गोष्टी आहेत त्याला प्रोटेक्ट करणं, आपल्या कोस्टल बाउंड्री प्रोटेक्ट करणं, आपल्या जे ट्रेड व्हॅल्यूम असतं, ट्रेड ट्रान्सपोर्टेशन असतं त्याला प्रोटेक्ट करणं, आणि जेव्हा देशावर काही अडचण येते तेव्हा त्यांची जबाबदारीमध्ये नौदलाची भूमिका असते. ओके. कारण तुम्ही बघता ना एअरक्राफ्ट वरती सगळे विमान असतात, तर त्या ह्याच्यातनं आता दिल्लीवरनं विमान उडालं तर कोचीला पोहोचायला वेळ लागेल, त्याच्यामुळे कोचीच्या बाजूला सगळं असतं, तिथून विमान उड्डाण करतात आणि प्रोटेक्शन करतात. तर देर इज अ ह्यूज काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आर देअर. अतुल, युपीएससी आणि एमपीएससी चे एक्झाम पॅटर्न सेम झाले आहे तर मला कन्फ्युजन होते आहे की मी कशाची क्लास लावू. तुम्ही फक्त युपीएससी ची क्लास लावा, ऑटोमॅटिक एमपीएससी तयार होईल, काही विचार करायचा नाही. आणि एमपीएससी ची लावली तरी युपीएससी तयार होईल. तुमच्याकडे पैसे असतील आणि जो चांगला क्लास असेल, पुण्यात असेल पुण्यात लावा, जमत असेल दिल्लीला जा, दिल्लीत करू शकता. व तुम्हाला जर पुण्यातही आज छान क्लासेस आहेत, छान मित्र आहेत, छान इन्स्टिट्यूट आहेत, करा, काही होत नाही. जर पैसे असतील, वेळ असेल, ऑपॉर्च्युनिटी, दिल्ली पॉसिबल आहे, गो टू दिल्ली, पण मित्र चांगले करा. साक्षी, फॉर गर्ल्स विच एक्झाम इज बेस्ट फॉर अप्लाइंग इन डिफेन्स बिल्ड? साक्षी, विच बेस्ट आहे, मला तुमच्या बॅकग्राऊंड नुसार तुमच्या एज पॅटर्नला जे काही आहे त्याच्यावर 4-5 मला ऑप्शन द्या, त्याच्यात टाका, त्याच्यावर मी सांगू शकेल. ओके. मला मेडिकल वाटतं पण तुम्ही डॉक्टर पाहिजे ना, तर दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. तर ना ओके. अग्निवीरची इन्फॉर्मेशन आपण आता पुढच्या याच्यानंतर घेणार आहोत, त्याच्यावर पूर्ण डिटेल आपण बोलणार आहोत आणि खूप छान करिअर करू शकता. स्नेहा, बी स्टुडंट्स कॅन अप्लाय, नो इश्यू. I am preparing NDA for this September and it's my 4th attempt. What strategy should I make for myself? समृद्धी, NDA मध्ये एक लक्षात घ्या, मी तुम्हाला जस्ट एका मिनिटात सांगतो की मॅक्झिमम क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. जिथं एक्झामच्या कंडिशन मध्ये सॉल्व्ह करून कुठं चुकतं बघा, मग त्या पुन्हा जाऊन तयारी करा जिथं चुकलेलं आहे, आणि जे चुकले ते एरिया पक्के झाले पाहिजे. नोट्स फॅक्ट, आता 4th अटेम्प्ट आहे तर तुम्ही पुन्हा तुमच्या नोट्स प्रॉपर स्ट्रॉंग करा. तुम्हाला एक्झाम पॅटर्न मध्ये तुमचं काय स्पीड का कमी आहे, तुमचे 100 पैकी तुम्हाला 70च क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत, 90च होत आहेत, तर 100 का होत नाही याच्यावर प्लॅन करा. 100 झाल्यानंतर तुमची अॅक्युरेसी किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावर काम करा. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, आणि काही अडचण काही असेल स्पेसिफिक तुम्ही विचारू शकता. रामेश्वर, 5 मिनिट 5 वेळ मिनिटं आहे घेऊ सर. शकतो, 5 मिनिटं घेऊ हो आपण. सर, चालेल सर. आज खूप क्वेश्चन यायला लागले, छान छान. मी एनडीए ला दिला आहे फर्स्ट अटेम्प्ट, मी क्वालिफाईड नाही झालो रिटर्न एक्झाम मध्ये बिकॉज ऑफ लॅक ऑफ गायडन्स. सर मला विचारायचे आहे की माझा एनडीए एक्झामच्या दिवशी एका मुलीला भेटलो, तिथे एक्झाम साठी आली होती आणि तिने मला सांगितले की 2 टाइम क्वालिफाईड झाली होती कट ऑफच्या, आणि तिला मार्क्स मिडल होते एक्झाम मध्ये पण तिचं 18 कम्प्लीट नाही होतं, तर तिला सिलेक्ट नाही केले. तर याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो, प्रत्येकाचे प्रॉब्लेम काय, कोण काय सांगते हे नाही, तुम्ही तुमची तयारी छान करा. ओके. चांगलं गायडन्स घ्या, चांगले मार्गदर्शन करणारे मित्र, सिनियर बघा, भेटा सर्वांना. कोण मुलगी काय म्हणते, काय झालं ते नका बघ, तुम्ही फक्त पास व्हा, चांगली स्ट्रॅटेजी करा. आर्मी अग्निवीर पुढच्या वीक मध्ये त्याच्यात याच्यामध्ये आपण करूया. BSW MSW मराठी संरक्षण दलातील करिअर संधी आहे का? मेडिकल सोशल याच्यामध्ये करिअर आहेत, मी तुम्हाला पुढच्या याच्यावर सांगून देईल. ओके. आणि काही क्वेश्चन असेल तर यू कॅन आस्क माय ऑन माय जीमेल. आता SSC ची परिस्थिती आहे ते बघून भीती वाटायला, नेक्स्ट मंथ एक्झाम आहे, तयारी करा तेजस. युपीएससी बेस्ट क्लासेस तुम्ही मला व्हॉट्सअप मेल करा, मी इथं नाही बोलू शकणार कोणते क्लास सांगेल. व्हॉट आय शुड प्रिपेअर फॉर द नाबार्ड ग्रेड बी? तुम्ही मला एक प्रश्न, आता वेळ कमी आहे, मला हे क्वेश्चन नेक्स्ट टाइम पहिल्यांदा विचारून याच्यावर मी जास्त फोकस करेल. समृद्धी, ओके, दिस इज द समृद्धी क्वेश्चन, नेक्स्ट टाइम विचारू. आणि हा लास्टचा जो क्वेश्चन आहे आपण पुढच्या वेळेस घेऊ, वेळ कमी आहे आता, आपला वेळ संपलेला आहे. आर्यन, नाबार्ड, आरबीआय ग्रेड, IBPS, दिस आर द ऑल गुड. याच्यामध्ये हे बघा, तुम्ही परीक्षा एकच तयारी करा,
मला एवढं सांगायचंय आणि त्याचा वापर सगळ्यामध्ये कसा करायचा. मी पुढच्या वेळेस क्वेश्चन मध्ये हा मला प्रश्न विचारा. मी याच्यावर 2 ते 3 मिनिटं मी नक्की देईन आणि खूप छान क्वेश्चन आहे. इट इज अ सेम क्वेश्चन विच इज अप्लिकेबल फॉर ऑल एक्झाम. थँक्यू मित्रांनो. पुढच्या वेळेस भेटू आपण ह्याच सेशनला ह्याच पद्धतीनं. थँक्यू. मनपूर्वक धन्यवाद सर. अतिशय सुंदर माहिती संरक्षण विभागात असणाऱ्या विविध करिअरच्या संधी यावरती सरांनी दिलेली आहे आणि नक्कीच सर आपल्या या मार्गदर्शनातून आमचे विद्यार्थी नक्कीच घडतील. आजच्या या सत्रास आपण अनमोल असं मार्गदर्शन केल्याबद्दल करिअर कट्टाच्या वतीनं आपले मी मनपूर्वक आभार मानतो. आजच्या या सत्राचे सत्राध्यक्ष म्हणून उपस्थित महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष सन्मान्य श्री यशवंतजी शितोळे सर यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. आजच्या सत्रास उपस्थित महाराष्ट्रभरातून सर्व विद्यार्थी, करिअर कट्टाचे सर्व पदाधिकारी यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो आणि आजचं हे सत्र याच ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. मनपूर्वक धन्यवाद.